गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल आपण पाहिलं आहे की मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन हे खूप जास्त झालेलं आहे आणि काल मार्केट हार्डली 100 पॉईंटच्या आसपास ट्रेड करत राहिलं. वरती 50 पॉईंट, खाली 50 पॉईंट आणि कुठेच मार्केट गेलेलं नाही आहे. आणि इंडिया विक्ससुद्धा थोडासा फॉल झालेला आहे, विच इज गुड. आता जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर USचे जे फ्युचर्स आहेत ते शूटअप झालेले होते आणि काल USचं मार्केट जे आहे ते थोडंसं प्रॉफिट बुकिंगमध्ये आलेलं होतं. परंतु USचं मार्केट जेव्हा बंद झालं त्याच्यानंतर तिथनं एक गुड न्यूज आली आहे. ती म्हणजेच की तिथे USच्या कोर्टामध्ये एक आपण काय म्हणतो की केस फाईल करण्यात आली होती ट्रम्पनी जे काही टॅरिफ्स जगावरती लावलेत त्याच्याबद्दल. तर हे टॅरिफ तुम्ही असे लावू शकत नाही, ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं सांगून कोर्टानं ते खारिज केलेलं आहे. म्हणजेच काय, तर ट्रम्पचे टॅरिफ आता जास्त काळ टिकण्याची शक्यता फार कमी आहे. ही गुड न्यूज तिथल्या स्टॉक मार्केटसाठी फार चांगली होती आणि इव्हन जगातल्या सगळ्याच मार्केटसाठी चांगली आहे. त्यामुळे तिथले जे आपले काय फ्युचर्स आहेत तर ते एकदम शूटअप झालेले आहेत आणि आज आपण जर पाहिलं तर आपल्याकडे सुद्धा त्याचा इम्पॅक्ट हा पाहायला मिळतो आहे. गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 100 ते 120 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होतं आहे. म्हणजे साधारण मार्केट जे आहे तर ते साधारण 24,800 ते 850च्या दरम्यान मार्केट ओपन होईल आणि आज पाहावं लागेल की मार्केट एखादा हाय ब्रेक करतं का. ओके. आणि सध्या म्हणजे कसं माहिती आहे का की जे 1000 पॉईंटची रॅली मध्यंतरी आली होती 1-2 आठवड्यापूर्वी, त्याच्यानंतर मार्केट कन्सॉलिडेशन झोनमध्येच आहे. परंतु मार्केट धडवरती 25,100 जो आहे तोही ब्रेक करत नाही, डाऊन साईडला 24,500 जो आहे तोही ब्रेक करत नाही. म्हणजेच काय की कन्सॉलिडेशन चालू आहे. परंतु हे कन्सॉलिडेशन काही कायमस्वरूपी राहणार नाही. मार्केट कुठल्या ना कुठल्या साईडला नक्कीच ब्रेक करेल. आता टेक्निकल चार्ट जर पाहिला तर मार्केट मोस्ट लाईकली वरच्या बाजूला ब्रेक करण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. परंतु जर आपण इंडिया विक्स पाहिला तर तो इंडिया विक्स ऑलमोस्ट 18 ते 19च्या घरामध्ये आहे की जो एवढा असता कामा नये. म्हणजे जनरली मार्केट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी इंडिया विक्स हा फार फार तर 15च्या खाली पाहिजे होता, म्हणजे 14, 13, 12 या अशा लेवलला. परंतु तो खूप जास्त आहे. म्हणजेच काय की इंडिया विक्स असं इंडिकेट करतो की मार्केट डाऊन साईड ब्रेक करून म्हणजे 24,500 ब्रेक करून खाली जाऊ शकतं आणि मग त्यानंतर शूटअप जर झालं तर इंडिया विक्स हा ड्रॉप होईल खूप मोठ्या प्रमाणात. आणि जर आपण टेक्निकल चार्ट पाहिला तर ते दाखवतं आहे की मोस्ट लाईकली मार्केट जे आहे तर ते हायर साईड ब्रेक करून वर जाईल. आता सध्या तरी गुड न्यूजच आहे मार्केटसाठी, त्यामुळे मार्केट कुठली बाजू ब्रेक करून जात आहे ते पाहणं जास्त गरजेचं आहे. मे बी हायर साईड, मे बी डाऊन साईड. ओके. तर मग आता पाहणं फार गरजेचं आहे की काय होतं आहे ते. आता जर आपण कालचा FIS-DIIचा डेटा जर पाहिला तर FISनं साधारण 5,000 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 8,000 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे. परंतु कालचं FISचं बाईंग हे जास्त मनावर घेण्यासारखं नाही आहे. त्याचं कारण असं की काल ITCमध्ये मोठी ब्लॉक डील झालेली आहे 12,000 कोटींची. कारण याच्यामध्ये काय झालं आहे की जे सेलिंग आहे तर ते FISच्या सेलिंगमध्ये काउंट होत नाही. त्याचं कारण ते FDI होतं, म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होती आणि ती त्या थ्रू पुन्हा बाहेर गेली आहे. परंतु ज्या कुठल्या इन्स्टिट्यूशननं, फॉरेन इन्स्टिट्यूशननं ते परचेस केलं आहे तर त्यांचा मात्र FISच्या बाईंगमध्ये आपल्याला फिगर दिसतो आहे आणि त्यामुळेच आपल्याला नेट टू नेट ती फिगर पॉझिटिव्ह दिसते, नाहीतर तशी ती सेलिंगमध्येच आहे, निगेटिव्ह आहे, हे लक्षात घ्या. कारण ब्लॉक डील आहे साधारण 12,000 कोटींची आणि FISची फिगर दिसते बाईंगची फक्त 5,000 कोटींच्या आसपास. म्हणजे ऑलमोस्ट 6,000 ते 7,000 कोटींच्या आसपास हे सेलिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय की जेवढं FISनं सेलिंग केलं तेवढंच DIIsनं बाईंग केलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये काय होऊ शकतं, तर आज एक्सपायरी आहे, त्यामुळे एक्सपायरीमुळे मार्केट एकदम वॉलटाईल राहण्याची शक्यता आहे, कारण ही मंथली एक्सपायरी आहे आणि उद्यापासनं सुरू होतं आहे नेक्स्ट जून सिरीज. आता जर आपण पाहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता कन्सॉलिडेशन ऑलमोस्ट 2 आठवडे चालू आहे.
म्हणजेच काय की जून महिन्यामध्ये मोस्ट लाईकली मार्केट आयदर 25,100 ब्रेक करून वरच्या साईडला जाईल, 26,000कडे कूच करेल, किंवा डाऊन साईडला 24,500 ब्रेक करून खाली 24,000च्या बाजूला येईल. त्यामुळे पाहूयात की कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत त्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.